नमस्कार. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे कोणत्या मतदारसंघात काय होईल याची. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पिरियड संपलेला आहे. बीड लोकसभा मतदारसंघाचं चित्र आणखी स्पष्ट नाही आहे, कारण बीडमध्ये लोकसभेची निवडणूक व्हायला थोडा वेळ आहे. पहिल्यांदाच आपलं मतदान बीड मतदारसंघाचं 13 मे म्हणजे एवढा लांब गेलेलं आहे. आतापर्यंत कधीही बीड लोकसभा मतदारसंघाचं मतदान मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तिसऱ्या आठवड्यापर्यंत गेलं नव्हतं. 96 मध्ये उशिरात उशिरा 3 मेला मतदान झालं होतं. यावेळी मात्र 18 एप्रिल पासून अधिसूचना निघून प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्थात कागदावर किंवा प्रशासकीय दृष्ट्या ती प्रक्रिया होत राहील. प्रत्यक्षात निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. भाजपनं म्हणजे महायुतीनं भाजपकडून पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. 5 वर्ष पंकजा मुंडे राजकीय विजनवासात होत्या. मधल्या काळात त्यांनी अनेकदा पक्षासोबत पंगा घ्यायचा प्रयत्न केला, नाराजी बोलून दाखवली. अनेकदा तर चित्र असं निर्माण झालं किंवा केलं गेलं की आता पंकजा मुंडे काहीतरी वेगळा निर्णय घेतील का, वेगळ्या पक्षात जातील का. पण या सगळ्या शक्यता चर्चा यांना पूर्णविराम देत आणि माझ्या बहिणीची जागा मी घेणार नाही, मी जगात कुठेही निवडणूक लढवेल पण कुणाचा हक्क मारणार नाही, हे सगळं सांगत असताना देखील राजकीय अपरिहार्यता म्हणून का होईना पण पंकजा मुंडे बीड लोकसभेच्या रिंगणात उतरल्यात. गोपीनाथ मुंडेंची मुलगी हे त्यांचं फार मोठं बलस्थान पूर्वीही होतं, आजही आहे. 10 वर्ष प्रीतम मुंडे याच बलस्थानावर खासदार होत आल्यात. आता पंकजा मुंडेंसाठी त्यांचाही सूर जो आहे, त्यांनी ज्या पहिल्या टप्प्यात गाठीभेटी घेतल्यात त्यातला त्यांचा सूर हाच आहे की गोपीनाथ मुंडेंचं, दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचं जे स्वप्न आहे, अधुरं राहिलंय, ते पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मला मतदान करा. पंकजा मुंडे यांच्या बाजूनं बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातली अनेक सामाजिक समीकरणं पंकजा मुंडेंना सकारात्मक वाटतात, त्यांच्यासाठी सकारात्मक दिसतात. एकेकाळी जे पंकजा मुंडेंचे बीड जिल्ह्यातले विरोधक होते, मग धनंजय मुंडे असतील, अमरसिंह पंडित असतील, प्रकाश सोळंके असतील, अशी भरपूर नावं घेता येतील. आज महायुतीमुळं हे सर्व एकत्र आहेत. या सर्वांचा एकत्रित प्रचार यंत्रणा उभी राहिली म्हणजे असं जर चित्र पाहायला लागलं तर असा प्रश्न कुणालाही पडू शकतो की मग इथं विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का नाही, विरोधी पक्षाकडनं कोण असेल, विरोधी पक्ष कसा लढणार. पंकजा मुंडेंसाठी या साऱ्या जमेच्या बाजू असल्या तरी बीड जिल्हा हा राजकारणात वारंवार धक्के देणारा जिल्हा आहे. बीड जिल्हा राजकारणात क्रांतिकारी निर्णय घेणारा जिल्हा आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की महाविकास आघाडीकडे लढायला उमेदवारच मिळणार नाही, त्यांच्याकडे यंत्रणा नाही, कोणता पक्ष सोबत आहे. पण जसजसं निवडणुकीचं वातावरण तापत गेलं तसतसं महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत जाते. बजरंग सोनवणे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडनं येईल हे जवळपास अंतिम मानलं जात आहे. मध्यंतरीच्या काळात शिवसंग्रामचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांच्या शरद पवारांच्या गाठीभेटी झाल्या. एकीकडे शरद पवारांना भेटत असताना ज्योती मेटे फडणवीसांनाही भेटल्या. त्यांनी रीतसरपणे स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी आता निवडणूक लढणार आहे हे स्पष्ट केलं. पण त्यांचा अद्यापही महाविकास आघाडीच्या घटक पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश झालेला नाही. जसं भाजपनं नवनीत राणांची उमेदवारी अगोदर जाहीर केली आणि नंतर त्यांनी प्रवेश केला, तोच फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांना वापरावा अशी ज्योती मेटेंना इच्छा आहे. पण शरद पवार सध्या तरी त्या मताला अनुकूल नाहीत. त्यामुळे ज्योती मेटेंचा अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशच झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आज भाष्य करता येत नाही. सुरुवातीला असं चित्र होतं की म्हणजे रंगवलं जात होतं, अशा राजकीय चर्चा मांडल्या जात होत्या की ज्योती मेटे या मराठा समाजाच्या अपक्ष उमेदवार म्हणून समोर येतील. परंतु कालच अंतर्वली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी स्पष्ट केलंय या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा म्हणून कोणताही उमेदवार नसेल. कुणाला पाडायचं, कुणाला निवडून आणायचं हे ज्या त्या ठिकाणी त्यांनी ठरवावं. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा, असं मनोज जरांगेंनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे आता बीडमध्ये तिहेरी फाईट होईल असं चित्र नाही. ज्योती मेटे महाविकास आघाडीकडनं उमेदवार आल्या तरच त्या निवडणुकीच्या रिंगणात असतील, ना तर त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशी शक्यता नाही. महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणेंनी पूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे. ते गावागावात जात आहेत. ज्या दिवशी बजरंग सोनवणेंचा पक्ष प्रवेश झाला त्या दिवशीच जयंत पाटलांनी आता गदा हातात घेऊन कामाला लागा हा जो संदेश दिला होता. त्यामुळे बऱ्यापैकी उमेदवारीचे जे स्पष्ट संकेत आहेत ते दिल्याचं मानलं जात आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे अशी फाईट आज तरी गृहीत धरली जाते. अपक्ष उमेदवार म्हणून ज्योती मेटे येतील की नाही ते माहीत नाही, पण महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात फाईट होणार आहे. बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत.
खरं तर वर्षानुवर्ष त्याच प्रश्नावर निवडणूक लावल्या जात आहेत. वर्षानुवर्ष तोच विषय आपण घेऊन मांडतोय. अजूनही रेल्वे आलेली नाही. अजूनही औद्योगिक वसाहतींची अवस्था वाईट आहे. अनेक औद्योगिक वसाहती बकाल आहेत. बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. ऊसतोड कामगारांसाठी आम्ही अमुक करू तमुक करू असं सगळं सांगतात. सगळे पक्ष सांगतात, सगळे नेते सांगतात. पण त्याच्या हातचा कोयता जावा यासाठी काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. सिंचनाचा अनुशेष कायम आहे. जलजीवन मधून नाही म्हणायला पाणी पुरवठा योजनांची कामं झाली, पण त्यातनं पाणी किती येईल हा भाग वेगळा. काही ठिकाणी दळणवळणाच्यासाठी महामार्गांची कामं झाली, पण अनेक कामं अजूनही रखडलेली आहेत. अशा अनेक प्रश्नांना घेऊन इथल्या शेतीचा प्रश्न आहे, इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, इथल्या बँकिंगचा प्रश्न आहे. अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन खरं तर ही निवडणूक होणं अपेक्षित होतं. पण मागच्या काळात जे काही वातावरण आहे, ही निवडणूक पुन्हा एकदा जातीय समीकरणांच्या टप्प्यावर येऊन थांबली आहे. पंकजा मुंडे मध्यंतरी म्हणाल्या होत्या की प्रत्येक निवडणुकीत माझी जात का बघितली जाते. पण एकंदरच राज्याचं चित्र असं झालंय की ही निवडणूक पुन्हा जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणावर येऊन ठेपेल असं चित्र बीड जिल्ह्यातही आहे. सामाजिक समीकरणांचा विचार केला तर मधल्या काळात जे काही मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान घटना घडल्या, त्यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन समाजामधली दरी खूप वाढली आहे. ती इतकी वाढली आहे की ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी आता उमेदवाराच्या गाड्या अडवल्यात. उमेदवाराच्या गाड्या अडवल्यात म्हणण्यापेक्षा पंकजा मुंडे यांच्याच गाड्या अडवल्यात. अर्थात इतरांची उमेदवारी अद्याप जाहीर होणं बाकी आहे. पण मराठा आणि ओबीसी हा तणाव, ही वाढती दरी या निवडणुकीत सुद्धा कायम राहील. आतापर्यंत बीड मतदारसंघात जे 2009 पासूनचा जर विचार केला, जेव्हा स्वतः दिवंगत गोपीनाथ मुंडे 2009ला पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले, त्यावेळेस त्यांना ओबीसी, मराठा, मुस्लिम असं सर्वांचं समीकरण एकत्र करता आलं होतं. आंबेडकरी मतदान, आंबेडकरी विचारधारेचं मतदान त्यांनी स्वतःसोबत मोठ्या प्रमाणावर मिळवलं होतं आणि विजय मिळवला होता. 2014च्या निवडणुकीतही त्यांना संघर्ष करावा लागला, पण तेच चित्र राहिलं. त्यांचं अकाली निधन झालं. त्या सहानुभूतीमध्ये प्रीतम मुंडे निवडून आल्या. 2019लाही मुंडे नावाभोवतीचं जे वलय होतं त्यामुळं या जिल्ह्यातला बहुतांश मतदार त्यांच्यासोबत राहिला होता. पण मधल्या काळात देशातलं जे चित्र एकंदर संपूर्णतः बदललेलं आहे, जी अस्वस्थता अनेक समाज घटकांमध्ये आहे, अनेक धार्मिक घटकांमध्ये आहे, ती पाहता यावेळी भाजपला मुंडे नावामुळे जे काही मतदान सहज मिळायचं ते मिळेल असं म्हणणं धाडसाचं होईल. म्हणून त्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागेल आणि भाजपचा हा संघर्ष हीच महाविकास आघाडीची जमेची बाजू असेल. सामाजिक समीकरणांमध्ये कोणता कोणता घटक कसा सोबत घेता येतो त्यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून राहणार आहेत. आतापर्यंत म्हणजे राज्याच्या इतिहासात आतापर्यंत मराठा समाज एवढ्या ताकदीनं राजकीय दृष्ट्या एकवटतो असं चित्र पाहायला मिळत नव्हतं. यावेळी पहिल्यांदाच राजकीय दृष्ट्या एकत्रित आलेला मराठा समाज पाहायला मिळतोय आणि तो निश्चितपणे निर्णायक असणार आहे. भाजपसाठी जशी ओबीसी ही जमेची बाजू आहे, तसं महाविकास आघाडीसाठी मुस्लिम समाजातील मतदार असेल, आंबेडकरी विचारधारेचा मतदार असेल, ही महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू आहे. मराठा समाज कोणत्या बाजूला झुकतो, किती झुकतो, कसा झुकतो यावर सर्व चित्र अवलंबून राहणार आहे. तुर्तास तरी समोरचा उमेदवार यायचा आहे. पंकजा मुंडेंनी पहिली फेरी पूर्ण केली आहे, पण ही निवडणूक कोणालाच सोपी नक्कीच नाही. काय काय होतंय ते आपण पाहत राहूयात. सातत्यानं लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं आपण पुन्हा प्रजापत्राच्या स्टुडिओत भेटत राहूयात. धन्यवाद.